राजस्थानमध्ये 10 ड्रोन पाडण्यामध्ये भारतीय सैन्याला यश आलेलं आहे। त्यामुळे राजस्थानमध्ये 10 ड्रोन भारतीय सैन्याकडून पाकिस्तानचे पाडण्यात आलेले आहेत। पाकिस्तान पुन्हा एकदा आज तोंडावर आपटलेला आहे। सलग दुसरा दिवस आहे जेव्हा पाकिस्तानचे भारतावरती ठिकाणांवरती हल्ला करण्याचे प्रयत्न निष्फळ ठरलेले आहेत। लष्करी छावणीच्या परिसरामध्ये ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून करण्यात आलेला आहे। जैसलमेर इथल्या लष्करी छावणीच्या परिसरामध्ये एक ड्रोन पाडण्यात आलेला आहे। आपण म्हटलं त्याप्रमाणे पाकिस्तानकडून आता लष्कराच्या छावणीवरती त्या ठिकाणांवरती हल्ला करण्याचे प्रयत्न केले जात आहेत। भारतानं दिलेल्या इशाऱ्यानंतर सुद्धा ही आगळीक सुरूच ठेवलेली आहे। जैसलमेर इथे असलेल्या लष्कराच्या छावणीवरती हल्ला करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला, मात्र हा ड्रोन भारतानं पाडलेला आहे। पाकिस्तानचे सगळे प्रयत्न निष्फळ होताना आज पुन्हा एकदा दिसतात। पठाणकोटमध्ये एकदा 30 पेक्षा जास्त ड्रोन या ठिकाणी पाडण्यात आलेले आहेत। पठाणकोटमध्ये 30 पेक्षा जास्त ड्रोनने हल्ल्याचा पाकिस्तानचा प्रयत्न होता। आज सुद्धा परराष्ट्र मंत्रालयाची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये सुद्धा परराष्ट्र मंत्रालयाने माहिती दिली की 300 ते 400 ड्रोन आपण हाणून पाडलेले आहेत। अमृतसरमध्ये सुद्धा पाकिस्तानकडून ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाला, मात्र या कुरापतींना पाकिस्तानच्या भारतीय लष्कर हे चोख प्रत्युत्तर देत आहे। अखनूरमध्ये भारतीय सैन्यानं सुद्धा पाकिस्तानचा ड्रोन नष्ट केलेला आहे। भारताच्या हवाई दलाकडून पाकिस्तानी ड्रोन हाणून पाडण्यात आलेले आहेत, नष्ट करण्यात आलेले आहेत। मोठी अपडेट, जम्मू पठाणकोट पाकिस्तानचे ड्रोन पाडण्यात आलेले आहेत। पाकच्या सगळ्या कुरापतींना भारत जोरदार प्रत्युत्तर देताना पाहायला मिळत आहे। आणि सांबा आणि अखनूरमध्ये सुद्धा पाकिस्तानकडून गोळीबार सातत्यानं सुरू आहे। पाकिस्तानकडून 15 ठिकाणांवर हल्ल्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला, मात्र भारतीय सैन्याने पाकिस्तानचे सगळे ड्रोन पाडलेले आहेत। अनेक सेक्टर्समध्ये सुद्धा या हल्ल्याचा प्रयत्न झाला। पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारतानं चोख प्रत्युत्तर दिलंय। अमृतसरमध्ये सुद्धा पाकिस्तानचे 4 ड्रोन भारतीय सैन्यानं पाडलेले आहेत। पाकिस्तानच्या हल्ल्यांना रोखण्यासाठी भारताची प्रभावी क्षेपणास्त्र प्रणाली तैनात करण्यात आलेली आहे आणि पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारत हे चोख प्रत्युत्तर देताना पाहायला मिळत आहे। भारताकडून बराक 8 आणि S-400 आणि आकाश क्षेपणास्त्रांची तैनात प्रणाली करण्यात आलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पूंछमध्ये पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार सुरू होता। भारतीय सैन्याने ते सुद्धा हल्ले परतवून लावलेले आहेत। गुरु अगदी आपण जर बघितलं तर सातत्यानं LOCच्या भागामध्ये सीमावर्ती भागामध्ये सुद्धा आता ब्लॅकआउट करण्यात आलेलं आहे। महत्त्वाची अपडेट येते, जम्मूमधील बहुतांश शहरांमध्ये ब्लॅकआउट केला गेलेला आहे। ही दृश्यसुद्धा समोर येत आहेत। जैसलमेरमध्ये सुद्धा ब्लॅकआउट करण्यात आलेलं आहे। राजस्थानमधल्या काही ठिकाणांवरती सुद्धा अर्थातच हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे। सीमावर्ती भागात विशेषतः ब्लॅकआउट आपल्याला पाहायला मिळतोय। जम्मू काश्मीर असेल, त्याबरोबर पंजाब असेल, इकडे राजस्थान, मग पार गुजरातपर्यंत ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। कारण भारत आणि पाकिस्तान यांच्या सीमेच्या लागून असलेली ही सगळी राज्य आणि तिकडच्या काही महत्त्वाच्या ठिकाणांवरती आत्तापर्यंत जी माहिती आपल्या हातात आहे त्यानुसार 22 ठिकाणांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न हा पाकिस्तानकडनं करण्यात आलेला आहे। ड्रोनच्या माध्यमातून हल्ल्याचे प्रयत्न करण्यात आलेले आहेत आणि अशातच आता बैठकांचं सत्रसुद्धा सुरू आहे। तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांसोबत झालेल्या बैठकीनंतर आता आणखी एक महत्त्वाची बैठक भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवरती आता चर्चा होते आहे। दिल्लीतनं या घडामोडी पंतप्रधान मोदी आणि अजित डोवाल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक होते आहे। दिल्लीमधनं या महत्त्वाच्या घडामोडी सुद्धा आपल्या समोर आहेत। दुसरीकडे या ज्या अपडेट्स आता ताज्या आपल्यापर्यंत येत आहेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या संघर्षाच्या, त्यानुसार आज दुसऱ्या दिवशी जेव्हा पाकिस्ताननं भारतावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे तेव्हा पाकिस्ताननं आपल्या या ड्रोन हल्ल्याची व्याप्ती दुसऱ्या दिवशी वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे। 22 ठिकाणांना टार्गेट करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडनं झालेला आहे। त्यातले बरेच प्रयत्न, जवळपास सगळेच प्रयत्न निष्फळ ठरल्याचं आपल्याला दिसतंय। ही दृश्य आपण बघतोय कशा पद्धतीनं या ठिकाणी भारताच्या डिफेन्स सिस्टीमनं पाकिस्तानचे प्रयत्न निष्फळ ठरवलेले आहेत।